आपल्या भारतामध्ये लाखो लोक एका दिवसात रेझ्युमे अपलोड करतात आणि मॉडिफाय पण करतात. आता एक HR म्हणून मी 1,00,000 लोकांना डेली कॉल तर नाही करू शकत. मग मी कोणाला करेल की ज्यांना आज जॉब पाहिजे. तर आज ज्यांनी रेझ्युमे अपलोड केलेत मी त्यांनाच कॉल करणार ना. त्यासाठी मला माझा रेझ्युमे रोज अपग्रेड करायला लागेल. म्हणजे काय की समोरच्या HRला असं वाटेल की मी काहीतरी नवीन शिकून अपग्रेड केलाय आणि त्याला हे कळेल की मी आज जॉब बघतोय. तेव्हा कुठे त्या फिल्ट्रेशनमध्ये मी टॉपला येईल. नाहीतर मी त्यांच्या फिल्ट्रेशनमध्ये टॉपला येणारच नाही. तर माझ्या रेझ्युमेपर्यंत ते कधी पोहोचणारच नाहीत. तर हे सगळे फॅक्टर महत्त्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फ्रेशरला तर मॅक्झिमम येतच नाही. लिंक्डइनचाही तोच प्रॉब्लेम आहे. लिंक्डइनवरती 60% ओपनिंग जसं मी मगाशी म्हटलं. तर त्या कॉल केल्यानंतर कळतं की अरे हे तर एक्सपिरियन्ससाठी मग टाकलंच का? माईट बी सम अदर रिझन. सो असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे फ्रेशरला माहीत नसतं. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुलं जे काय त्यांच्या रेफरन्स थ्रू अप्लाय करतात तर त्यांचा मेन प्रॉब्लेम हा होतो की ते शुअर होतात पहिली तर गोष्ट की आता आपल्याला भेटणार आहे. माझा जॉब ही त्यांची जबाबदारी आता. तो हे रिलॅक्स न होता की मला जर जेडी मिळालाय तर माझं काम आहे की त्या जेडी मध्ये काय स्किल सेट आहे, मला काय येतंय, खरंच किती येतंय आणि त्या अनुषंगाने माझा रेझ्युमे किती अपडेटेड आहे हे बघणं गरजेचं आहे. आज जर समोरचं तुम्हाला AWS साठी जॉब देतोय आणि तुमचा रेझ्युमेमध्ये जावा डेव्हलपमेंट लिहिले तर तो तिथं जाऊन पण जॉब नाही देणार. कारण त्यांना ते हवंय जे तुमच्याकडे नाहीये. सो तुम्हाला एव्हरी टाइम तुमचा रेझ्युमे मॉडिफाय करायचा आहे प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी. म्हणून माझं काय म्हणणं आहे की महिन्याभरात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा. पण एवढे प्रॉपर करा की नॉलेजही असलं पाहिजे, रेझ्युमे अपडेटेड पाहिजे, त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत हे पण माहिती पाहिजे. आज एवढे चांगले AI टूल्स आहेत ते वापरले गेले पाहिजेत ना.